विश्वाधारं मेघवर्णं लक्ष्मीकान्तं योगिविरजारणगम्यं वन्दे विष्णुं सर्वलोकैकनाथं पंढरीचा देवराया जीवनाचा विचार करत असताना, तुकाराम महाराजांच्या दैनंदिन जीवनाचा आढावा पाहत असताना तुकाराम महाराजांनी हा शब्द प्रपंच उभा केला. याच्या मागे काहीतरी मोठी कारण मीमांसा असेल, तेव्हा तुकाराम महाराजांनी हा अभंग निर्माण केला. तसं तर 4500 अभंगाची तुकाराम महाराजांची गाथा, प्रत्येक अभंगामागे एक वेगळं कारण लपलेलं आहे. प्रत्येक अभंगामागे, प्रत्येक कडव्यामागे, प्रत्येक शब्दामागे तुकाराम महाराजांची एक मोठी कारण मीमांसा लपलेली आहे. जर तुकाराम महाराजांचा शब्द आणि शब्द जर आपण पाहिला तर मानवी जीवनाला कृतार्थ करणारा शब्द आहे. तुकाराम महाराजांचा शब्द आणि शब्द जर आपण पाहिला तर मानवी जीवनाचं कल्याण करणारा शब्द तुकाराम महाराजांचा. पण दुर्दैव महाराष्ट्राच्या मातीचं आम्ही इतरत्र पाहतो, पण तुकाराम महाराजांची गाथा उघडायला आम्हाला वेळ नाही. आम्ही इतरत्र पाहतो, इतरत्र गोष्टीमध्ये आम्ही वेळ देतो, पण आम्हाला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी उघडायला वेळ नाही. महाराष्ट्रातले थोर कीर्तनकार वैकुंठवासी प्रातस्मरणीय आमचे आजीगुरु मामासाहेब महाराज दांडेकर असं सांगायचंय की महाराष्ट्र प्रांतात जन्मालेल्या प्रत्येक व्यक्तीने, महाराष्ट्र प्रांतामध्ये जन्मालेल्या प्रत्येक माणसानं एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचावी आणि एकदा तरी गाथा वाचावा. याच्या पुढे ते सांगायचंय
की गाथा आणि ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय त्याला मरूच नाही. त्याला मरण्याचा अधिकार नाही जोपर्यंत तो गाथा वाचत नाही. त्याला मरण्याचा अधिकार नाही जोपर्यंत ज्ञानेश्वरी वाचत नाही. खरं तर एवढं अलौकिक सामर्थ्य आमच्या संतांमध्ये, खरं तर एवढी अलौकिक वाणी आमच्या साधू संतांची आहे. मग आज तुकोबाराय आपल्या अभंगामध्ये भाग्य असं सांगतात. इहलोकातलं भाग्य वेगळं, इहलोकातलं म्हणजे आपण जे भाग्य पाहतो ते भाग्य वेगळं, पारमार्थिक भाग्य वेगळं. इहलोकातलं संसारिक भाग्य वेगळं आणि पारमार्थिक भाग्य वेगळं. हे पारमार्थिक भाग्याचा विचार तुकाराम महाराजांनी प्रस्तुतच्या अभंगामध्ये केलेला आहे. खरं तर तुम्ही आपण मानवी जन्मात जन्माला आलो हेच मोठं भाग्य आहे. जगाच्या पाठीवर शोधून पाहिलं तर माणसासारखा देह बोलत चला. मी जास्त इंग्लिश मध्ये बोलतोय का? मराठी मा बोलू काय राणी मा? मी काय बाला वाढायला बाबा नाहीये. काय सांगत होतो? माणसासारखा देह आपल्याला भेटला हेच आपलं मोठं भाग्य आहे. खरं तर शास्त्रकारांनी असं वर्णन केलेलं आहे. शास्त्रकारांनी संतांनी महापुरुषांनी शूरवीरांनी वर्णन असं केलेलं आहे. आमचे संत वर्णन करतात काकड्यामध्ये, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. कालखंडामध्ये प्रचंड दुःख, प्रचंड दारिद्र्य आणि प्रचंड यातना, प्रचंड संघर्ष माणसाच्या जीवनामध्ये येतो. त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. खर तर माणूस हा देह इहलोकीचा देह देव इच्छिताती पाहे, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म. शास्त्रकार वर्णन असं करतात, दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुर तत्रापि दुर्लभम मन्यम वैकुंठम प्रिय दर्शनम. वैकुंठामध्ये स्वर्गातीतल्या देवादेवतांना सुद्धा हा मनुष्य देह दुर्लभ आहे आणि तुम्हाला आम्हाला हा मिळाला म्हणजे आपलं काहीतरी काय, आपलं काहीतरी. तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत कीर्तन पुढे होणार. विठ्ठल विठ्ठल. पण माणसानं कर्म कसं करावं, माणसानं जीवन कसं व्यतीत करावं, माणसानं जगावं कसं आणि माणसानं मरावं कसं, अशा परंपरा, अशा संस्कृती, अशा चालीरीती ज्या भारतामध्ये शिकवल्या जातात त्या भारतात आपला जन्म झाला हेच आपलं मोठं. भरतखंडे नरदेह प्राप्ती येतो परमभाग्याची. भारतामध्ये जन्माला येणं हे सगळ्यात मोठं भाग्याचं लक्षण आहे. खरं तर आपला जन्म भारतात झाला. भारताची माती इतकी सुजलाम सुफलाम आहे, इतकी सुजलाम सुफलाम आहे. ही माती सर्वसाधारणांचं नाहीये. मी आमच्या केंद्रामध्ये पुराण शिकवत असतो. आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की. हे बघा आज तुम्हाला महाराज नाही कीर्तन आहे, अजिबात कशाला सोडणार नाही. आवाज आला पाहिजे. हा, आमची इज्जत तुमच्या हातात आहे. आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की. आमची पोरं कशी सांगू ना तुम्हाला, महाराज तुम लढो हम कपडे समाज. अजिबात नाही. इस मिट्टी से तिलक करो हे धरती है बलिदान की. उत्तर में रखवाली करता पर्वत राज विराट है. बरं आता तुम्ही मागे म्हणतस का? मागे म्हणा. उत्तर में रखवाली करता पर्वत राज विराट है. दक्षिण में चरणों को दोता सागर का सम्राट है.
जमुना जी के तट को देखो गंगा का एक घाट है। यमुना जी के तट को देखो गंगा का एक घाट है। बाट बाट पे हाट हाट पे यहाँ निराला ठाट है। बाट बाट पे हाट हाट पे यहाँ निराला ठाट है। देखो ये तस्वीरें अपने गौरव की अभिमान की। देखो ये तस्वीरें अपनी गौरव की अभिमान की। इस मिट्टी से तिलक करो हे धरती है बलिदान की। इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। आमच्या मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरं तर ही माती सर्वसाधारण नाहीये. इस मिट्टी से तिलक करो हे मिट्टी हे बलिदान की. ही बलिदानाची भूमी आहे, ही क्रांतिकारकांची भूमी, ही साधू संतांची भूमी आहे. या भारतात आपला जन्म झाला. इथून पुढचं कडवं महाराष्ट्राचं वर्णन इतकं सुंदर केलंय, तुमच्या अंगावर रोमांच उभे राहतील. महाराष्ट्राचं वर्णन इतकं सुंदर केलेलं आहे. देखो मुल्क मराठो का यहाँ शिवाजी डोला था. जे पोटात असतं ना ते होटात यायला वेळ लागत नाही. देखो मुल्क मराठों का यहाँ शिवाजी डोला था. मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था. हर पर्वत पे आग लगी थी, हर पत्थर एक शोला था. बोली हर हर महादेव की, बच्चा बच्चा बोला था. शेर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की. इस मिट्टी से तिलक करो हे धरती है बलिदान की. आओ बच्चों तुम्हें दिखाए ताकि हिंदुस्तान की. इस मिट्टी से तिलक करो हे धरती है बलिदान. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. जपते प्रभु नाम की माला, हे धरती है जा ऋषि मुनि. जपते प्रभु नाम की माला, या हर बालक एक मोहन है. और राधा एक बाला, राधा एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा. वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा. वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. तर आपण काय आहोत? भाग्यवान आहोत. खर तर या महाराष्ट्राच्या मातीत आपला जन्म झाला. 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीत एक वादळ उगवलं. त्या वादळाचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्याच छत्रपती शिवरायांच्या मातृभूमीत आपला जन्म झाला. ही मावळ्यांची धरती आहे, ही शूरवीरांची भूमी आहे. मावळ आम्ही, वादळ आम्ही, अरे मरणाचा बी काढ आम्ही. रणमस्तांची जात आमुची, अरे ब्या कोणाला धावतोर. जिद्द ही तलवारीशी, नात हे मातीशी. भाकर सरणावरची, रोजर कायाची. अरे तुकडे तुकडे झाले तरी बी प्राणपणाला लावतोर. शिवबाराज 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 राजार. या शिवाजीराजांच्या भूमीमध्ये आपला जन्म होतो. शिवाजीराजांच्या भूमीमध्ये आपला जन्म होतो. संभाजीराजांच्या भूमीमध्ये आपला जन्म होतो. खरं तर आपण खूप काय कान्हा देश असं म्हटलं पाहिजे, पण मला एक विरोधाभास असा वाटतो. खान असं आपण का म्हणत नाही? तो खानांचा देश नाहीये. सांगू तुम्हाला, या खान देशामध्ये, या खानदेशामध्ये हिरे माणिक मोती यांची खाण आहे. कोणती हिरे माणिक मोती? संत गोविंद महाराज, संत माहुजी महाराज आपल्या मातीमध्ये जन्माला येतात. बालकवी बापूजी ठोंबरे आपल्या मातीत जन्माला येतात. लता मंगेशकर आपल्या मातीमध्ये जन्माला येतात.
राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या अशा मोठ्या मोठ्या रत्नांची खाण जिथे जन्माला येते म्हणून आपला खानदेश आहे. बहिणाबाई चौधरी जन्माला येतात. काय बहिणाबाई चौधरींचं महात्म्य सांगू तुम्हाला. महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत कवयित्री होऊन गेल्यात. बहिणाबाई या संत नव्हत्या, पण बहिणाबाईंच्या कविता, बहिणाबाईंची काव्य किती सुंदर होती ऐका. बहिणाबाई जेव्हा लिहायच्या त्यावेळेस अक्षरशः सुद्धा शब्दांना कोडं पडावं, शब्दांना सुद्धा पाजर फुटावा एवढ्या बहिणाबाईंच्या कविता गोड होत्या, एवढ्या बहिणाबाईंच्या ओव्या गोड होत्या. बहिणाबाई वर्णन करतात विठोबारायचं. सोन्या रूपान मडला वाण्या मारवाड्याचा बालाजी. कोण म्हणतं? बहिणाबाई चौधरी म्हणतात. सोन्या रूपान मडला वाण्या मारवाड्याचा बालाजी, शेतकऱ्याचा विठोबा पाना फुलामध्ये राजी. अरे बालाजी विठोबा दोन्ही एकच रे देव. काय सांगतात बहिणाबाई? अरे बालाजी विठोबा दोन्ही एकच रे देव, गरिबीनं श्रीमंतीनं केला केला तुझा भाव, गरिबीनं श्रीमंतीनं केला केला तुझा भाव. आपल्या सगळ्यांची एक ओवी पाठ आहे बहिणाबाईची. अरे संसार संसार जसा तव्या चुल्यावर, हाती हाताला चटके मग मिळते भाकर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अशा बहिणाबाईंचा जन्म ज्या मातृभूमीमध्ये व्हावा, अशा मातृभूमीत अशा जळगाव जिल्ह्यामध्ये आपण जन्माला आलो, हे आपलं मोठं काय आहे? भाग्य आहे. सांगू तुम्हाला, आपण एवढी प्रारब्धवान लोक आहोत, आपण एवढी भाग्यवान लोक आहोत की आपल्याच जन्माला आलेली एक महिला, सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेली एक महिला, एक स्त्री जळगाव जिल्ह्यातून खानदेश प्रांतातून थेट दिल्लीच्या तख्तावर जाऊन पोहोचते, पण डोक्याचा पदर कधीच खांद्यावर आला नाही. त्या प्रतिभाताई पाटलांच्या खानदेशाचे आपण आहोत. या पुढचं वाक्य बोलू भैया दादा. जी महिला सर्वसामान्य घरातून, ज्यावेळेस प्रतिभाताई पाटील हे राष्ट्रपती झाले त्यावेळेस त्यांचं वय होतं 77-78 असं काहीतरी वय होतं प्रतिभाताईंचं. त्या वयामध्ये ती महिला या देशाची राष्ट्रपती झाली, प्रथम नागरिक झाली, पण डोक्याचा पदर कधीच खाली आला नाही. बाकी गाव म्हणच आहे, मी रिकामी उपाध्या करावं नाही. विठ्ठला विठ्ठला महाराज येतात, 2 तास कीर्तन करतात, काही बोलतात, निघून जातात, काही फरक पडत, कारण की कीर्तनकाराचं ते निघून जातात, काही आपण वाकडे करू शकत. मला आयुष्यभर या गावात व्यतीत जीवन करायचं आहे, त्यामुळे अजिबात रिकामा कामं करा ना. अजून आपलं बाकी पण आहे. विठ्ठला विठ्ठला. खानदेश प्रांतामध्ये आपला जन्म व्हावा हे आपलं सगळ्यात मोठं भाग्य आहे. पण सांगू तुम्हाला, हे आपलं पारलौकिक भाग्य आहे, हे इहलोकातलं भाग्य आहे, पण पारमार्थिक भाग्य वेगळं आहे. इहलोकातलं भाग्य मी तुम्हाला सांगितलं, पण आपलं पारमार्थिक भाग्य वेगळं आहे. पारमार्थिक भाग्य तुमच्या आमच्या जीवनाच्या वाटेवर येत नाही. पारमार्थिक भाग्य हे साधू संतांच्या वाटेवर येतं. पारमार्थिक भाग्य हे साधू संतांच्या वाटेवर येतं, साधू महात्म्यांच्या वाटेवर येतं. मग हे पारमार्थिक भाग्य जर तुकोबांच्या वाटेवर आलं तर तेच पारमार्थिक भाग्य तुमच्या आमच्या वाटेवरही यावं, याच्यासाठी तुकाराम महाराज अट्टहास करतात आणि अभंगाचं प्रथम चरण प्रारब्धावर विश्वास ठेवत नाही. तुकाराम महाराज भाग्यही मानायला तयार नाहीत, प्रारब्धही मानायला तयार नाहीत, संचितही मानायला तयार नाहीत. पण आज तुकोबांच्या मुखातून भाग्य असा शब्द निघतोय, मग त्याच्या मागे काहीतरी मोठं कारण असावं. याच्या मागे एक सगळ्यात मोठं कारण आहे, कारण की तुकोबाराय कधीच दैववादी नाहीये. तुकोबाराय हे प्रयत्नवादी आहेत. जर तुकोबारायांची 4,500 अभंगाची गाथा जर यदा कदाचित आपण उघडून पाहिली ना, तर एकही तुकाराम महाराजांच्या अभंगातील 4,500 अभंगापैकी एकही अभंग तुम्हाला दैववादी सापडणार नाही. तुम्ही असं असं करा आणि असं असं मिळेल, तुम्ही हे करा तर ते मिळेल. तुकाराम महाराज हे प्रयत्नाला प्राधान्य देतात. तुकाराम महाराज हे प्रयत्नाची पराकाष्ठा करतात, तोपर्यंत दैवाला मानत नाही, भाग्याला मानत नाही. असाध्य ते साध्य करिता सायाच कारण अभ्यास तुका म्हणे, ओले मुळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. यापुढे सांगू, अभ्यास ते समोर तोसी मत कर्मो परमो भव असं सांगणारे आमचे संत. पण आज तुकाराम महाराज भाग्य म्हणायला तयार आहेत. आज तुकाराम महाराज आपल्या भाग्याचा ठेवा प्रतिपादित करतायत. मग याच्या मागे सगळ्यात मोठं कारण आहे, कारण की लाख प्रयत्न केले
तरी साधू संतांची भेट आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही. मग ती प्राप्त झाली, मग त्याला काय म्हणावं की लाख प्रयत्न केले, लाख प्रयत्नांची पराकाष्ठा केली, तरी सुद्धा ती कडे जावे. ज्या वेळेस तुकाराम महाराज आपलं भाग्य सांगतायत ना, त्यावेळेस तुकाराम महाराजांची स्थिती अशी होती, लक्षात घ्या. काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बडे, गावात राहावे कोण्या बडे. कुपला पाटील गावीची हे लोक, कुपला पाटील गावीची हे लोक. आता माझ भीक कोणा घाली, आता माझ भीक कोणा घाली. कोपला पाटील गावीची हे लोक. ज्या वेळेस तुकाराम महाराजांवर अशी परिस्थिती आली, काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्याकडे. कोपला पाटील गावीची हे लोक, आता माझं भीक कोण घाली. गावाच्या बाहेर तुकाराम महाराजांना काढण्यात आलं. घरात खायला काही नाही, 65 लाखाची जहागिरी बुडाली. एक पत्नी अन्न करता करता मेली, मुलगा पाय आपटत मेला, आई मेली, बाप मेला. घरामध्ये मुलाबाळांना खायला काही नाही, प्रचंड दारिद्र्य आलं. आता करावं काय. जर असा प्रसंग तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये आला तर आपल्या हातामध्ये 2 बाटल्या सापडतात. एक म्हणजे आणि एक म्हणजे पावडरने. मी कोणतं तोंडलेलं आव्हान सांगितलं बरं, समजत नाही का आपलं कीर्तन तुम्हाला. असे जर प्रसंग आपल्या तुमच्या आमच्या जीवनामध्ये आले तर आपल्या हातामध्ये 2 बाटल्या सापडतात. तुम्हाला नाही येस ना. एक म्हणजे दारूनी आणि एक म्हणजे पावडरने. असाही प्रसंग तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये आला. 65 लाखाची जहागिरी बुडाली. अरे काय प्रसंग असेल, पण तरी सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घे रे तुम्ही. बरे झाले देवा निघाले दिवाडे, बरे या दुष्काळे. तुकाराम महाराज सांगतात, बरे झाले देवा निघाले दिवाडे, बरे या दुष्काळी पिढा गेली. पण तुकाराम महाराजांच्या चेहऱ्यावर हा निखळ आनंद वाहतोय. मग तुकाराम महाराजांना काहीतरी भेटलं असावं. अशाही स्थितीमध्ये तुकाराम महाराज स्मित असे करतात. अशाही स्थितीमध्ये तुकाराम महाराज अभंग लिहितात. अशाही स्थितीमध्ये तुकाराम महाराज आपल्या आनंदामध्ये मग्न राहतात. मग तुकाराम महाराजांना कशाचा तरी लाभ झाला. कशाचा? अभंगाचा.
कृपाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. अशा हा पांडुरंगाचा अवतार, असा हा पांडुरंग परमात्मा आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त झाला, तो साधू संतांच्या संगतीमुळे. खरं तर माणसानं दैनंदिन जीवन जगत असताना संगत कुणाची करावी हे फार महत्वाचं आहे. मग ते आपण असोत, मग ते साधू संत असोत, ती सर्वसामान्य माणसं असोत, मग ती सामान्य माणसं असोत की जनसामान्य असोत, प्रत्येकाच्या जीवनात सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट असतो तो म्हणजे आपली संगत. तुमची संगत तुमचा गातही करू शकते आणि तुमचं भाग्यही बदलू शकते. तुमचा गातही करण्याचं सामर्थ्य तुमच्या संगतीत आहे आणि तुमचं भाग्यही उजळवण्याचं सामर्थ्य तुमच्या संगतीत आहे. जर संगत चांगली जीवनामध्ये भेटली ना तर आयुष्यात माणूस फार मोठ्या पदावर जाऊ शकतो. संगत जर आपल्या जीवनामध्ये भेटली ना चांगली तर फार मोठ्या उंच पदावर आपण मजल मारू शकतो. आणि जर यदा कदाचित आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दैनंदिन मार्गक्रमणामध्ये जर आपली संगत बिघडली तर आपण पतनाला देखील जाऊ शकतो. असं एक काव्य म्हटलं जातं, संगत कधी राजाची करू नका, संगत कधी राजाची करू नका, कारण तो कधी नोकर बनवून ठेवेल सांगता येत नाही. संगत कधीच राजाची करू नका, कारण तो कधी नोकर बनवून ठेवेल सांगता येत नाही. संगत नेहमी साधू संतांची करा, कारण ते कधी देव भेटवून देतील सांगता येत. जीवनात जर संगत करायची असेल ना तर ती साधू संतांची करावी, सत माणसांची करावी, चांगल्या माणसांची करावी. जीवनामध्ये लाभ काय मिळतो? पद्मनाभ. सगळ्या क्षेत्रामध्ये, सगळ्याच प्रांतात, सगळ्याच बाबतीत सगळी लोक डुप्लिकेट आली. आपण नाही सांगताय, प्रत्येक वस्तूपासून, पत्रिकेपासून तर पत्रावळीपर्यंत सगळ्याच बाबतीत एक एक गोष्ट डुप्लिकेट बनवता येऊ शकते. माणूस सुद्धा आता डुप्लिकेट तयार होतो रोबोटच्या साह्याने. तेव्हा ते संत आहेत. संत तुम्हाला आम्हाला ओळखता येतील का? येत नवल नाही. जगाच्या मालकाची पत्नी सीता, हिला सुद्धा रावण ओळखता आला नाही. मग तो रावण आहे की तो राक्षस आहे की साधू आहे? सीता मातेला ओळखता आला नाही. बरं, जगाच्या मालकाची पत्नी होती ना, तिला तरी साधू ओळखता आला पाहिजे होता. बरं, हनुमंताला काळीबिंबी ओळखता आली नाही, हनुमंताला ओळखता येत नाही, जगाच्या मालकाच्या पत्नीला ओळखता येत नाही. तेव्हा तुम्ही आपण काल परवा माडा घातल्या, तुम्हाला आम्हाला कुठे साधू ओळखता येणार आहे? खरे साधू ओळखा. आणि खरे साधू ओळखण्यासाठी तुकाराम महाराज प्रमाण देतात. खरे साधू कसे असतात सांगू तुम्हाला? या जगात जन्माला येत नाही, ते कुठले असतात? आम्ही वैकुंठवासी. आणि उन्हातानाचे दिवस असल्यामुळे एका आमराईमध्ये 10-12 मुलं खेळत होते. खेळता 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 त्या आमराईतल्या एका आंब्याच्या झाडावरचे आंबे या 10-12 मुलांनी पाहिले आणि आंबा खाण्याची इच्छा, आंबा खाण्याची तृष्णा, अपेक्षा या 10-12 मुलांना दुपारी खेळता खेळता झाली. आणि 10-12 मुलांनी मनामध्ये संकल्प ठेवला की खेळल्यानंतर, आपला खेळ संपल्यानंतर आपल्याला आंबे तोडायचे आणि आपल्याला आंबे भक्षण करायचे. त्यांचा खेळ संपला. आता आंब्याचं झाड उंच आहे, हात कुणाचा पुरत नाही. बरं, लहान मुलं आहेत, झाडावर चढता येत नाही. करावा काय? खाली दगड पडलेली होती, ती दगड मुलांनी उचलावी. पण योगायोग असा होता, त्या आंब्याच्या झाडाखाली एक साधू तपश्चर्या करीत बसलेले होते. 10-12 मुलांनी एक एक दगड उचलावा आणि त्या झाडाच्या वर, ज्या झाडावर आंबे आणि ज्या झाडाच्या खाली साधू संत बसलेले आहेत, त्या झाडाला दगड मारावी. एक आंबा तुटावा, मुलांनी तो आंबा खावा. असं करता 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 9ही मुलांनी आंबे तोडले. दगड मारावा, आंबा खाली पडावा, आंबा भक्षण करावा. पण 10व्या मुलाचा दगड आंब्याच्या झाडाला न लागता सरळ तो दगड एका साधू संतांच्या डोक्यावर लागला जावा. डोकं फुटलं, डोक्यातून रक्त पडायला लागलं. काय करावं कळत नाही. या मुलाला दया आली. 9-10 मुलं जेवढी खेळत होती, दगड मारत होती, सगळी मुलं पडायला लागली, सगळी मुलं घरी निघून गेली. पण या मुलाच्या अंतःकरणामध्ये दया आली. अरे, आपण त्या बाबांना दगड मारला, आपण त्या साधूंना दगड मारला, त्यांच्या डोक्यातून घडाघडा रक्त वाहतंय, आपण त्यांची क्षमा मागितली पाहिजे, आपण त्यांना माफी मागितली पाहिजे. या आशेनं, या दयेनं तो मुलगा साधू संतांजवळ यावा, साधू संतांच्या पायावर त्यानं नतमस्तक व्हावं आणि त्यानं रडावं आणि रडता रडता त्या साधू संतांना सांगावं, बाबा, मी आंबे तोडत होतो, सगळ्यांचे दगड आंब्याच्या झाडाला लागले, पण चुकून माझा दगड आंब्याच्या झाडाला न लागता तुमच्या डोक्याला बसला, तुमचं डोकं फुटलं, मला माफ करा. तुम्हाला माझ्याकडून जी इजा झाली ती इजा पोचवण्याचा अर्थ माझा नव्हता, मला माफ करा, मला माफ करा, मला माफ करा. मुलगा रडायला लागला. मुलगा रडतोय त्याच वेळेस त्या साधू संतांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू यावेत. तो साधू सुद्धा रडायला लागला. रडता 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 या मुलानं त्या साधूला प्रश्न केला, बाबा, मी तुम्हाला दगड मारला, मी नको मारायला होतं तुम्हाला दगड, मला माफ करा, रडू नका. त्यावेळेस त्या साधू संतांनी त्या मुलाला दिलेलं उत्तर आहे. तो साधू त्या मुलाला उत्तर असं देतो, अरे बाळा, तो आंब्याच्या झाडाला जर दगड मारला तर आंबा तुला फळ देतो,
जर तू आंब्याच्या झाडाला दगड मारला ना तर आंब्याचं झाड तुला फळ देतं, आंब्याचं झाड तुला आंबा देतो. पण सांगू बाळा, तू मला दगड मारला पण मी तुला कुठलेही फळ देऊ शकत नाही असं उत्तर देण्याचं सामर्थ्य ज्या कुणामध्ये असतं त्यांना साधू संत म्हणतात. आंब्याच्या झाडाला दगड मारला तर फळ देण्याचं सामर्थ्य झाडामध्ये आहे. पण मला तू दगड मारला, मी कुठलंही फळ तुला देऊ शकत नाही, कुठलीही गोष्ट तुला देऊ शकत नाही असं मनाचा मोठेपणा करणारे संत आहेत. आणि अशा साधू संतांची संगत ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये झाली त्यांना त्यांना भगवंत परमात्मा भेटल्याशिवाय राहत. आमच्या साधू संतांनी आम्हाला अजून एक शिकवलं, जे जे भेटे भूत तया माणीचे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. काही काही लोक देव मानायला तयार नाही. ज्या जगामध्ये असा एक बहुसंख्य वर्ग आहे की स्वतः हिंदू असताना, स्वतः हिंदूचा अभिमान बाळगत असताना एकीकडे जय श्रीरामच्या घोषणा द्याव्यात आणि एकीकडे म्हणावं आम्ही देव मानत, आम्ही देवाचं स्वरूप मानत. त्यांना मला असं एक सांगायचं आहे की अल्लाह झूट आहे असा म्हणणारा एकही मुस्लिम तुम्हाला सापडणार. हे वाक्य आहे बाबा महाराज सातारकरांचं, मोठ्याच्या मुखातलं वाक्य आहे की अल्लाह झूट आहे असं म्हणणारा एकही मुस्लिम तुम्हाला सापडणार नाही. पण कुठला देवधर्म घेऊन बसलात असं म्हणणारा मूर्ख हिंदू घराघरात सापडल्याशिवाय राहणार. की या वाक्यावरही आपण टाळ्या वाजवाव्यात हेच आपलं दुर्दैव आहे. देव आहे का, देव आहे का, मग तो देव आहे मग दिसत का नाही असा बहुसंख्य वर्गाचा प्रश्न असतो. बरं मग तुकाराम महाराजांना देव दिसला मग देव असावा. जे जे भेटे भूत तया माणीचे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. आमच्या साधू संतांनी प्रमाण द्यावं, देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. देव आहे पण तो आपल्याला शोधता आला पाहिजे. देव कुठे आहे? प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. प्रत्येक माणसात देव आहे, प्रत्येक जीवात देव आहे आणि प्रत्येक प्राण्यामध्ये. त्या दाराभोवती एक कुत्रं होतं. चोरानं कुत्राला पाहिलं आणि कुत्रा भुंकायला लागला. कुणी कोणाला पाहिलं? चोराने कुत्राला पाहिलं का कुत्राने चोराला पाहिलं? कुत्र्याने चोराला पाहिलं की ज्या आशेनं हा आपल्या घरात शिरतोय, ज्या आशेनं आपला हा मालकाच्या घरात शिरतोय त्या अर्थी हा चोरी करण्यासाठी आलेला असावा. कारण की असं म्हटलं जातं जगाच्या पाठीवर सगळ्यात प्रामाणिक जर प्राणी कुठला असेल तर त्याला काय म्हणतात? त्याला आपण कुत्रा म्हणतो. आणि हा चोरी करण्याकरता निघाला. ते कुत्र भुंकायला लागलं. त्याचा भुंकण्याचा आवाज ऐकून, त्याचा भुंकण्याचा आवाज दुसऱ्या गलीतल्या कुत्र्यानं ऐकला म्हणून ते कुत्र सुद्धा भुंकायला लागलं. बरं चोर कोणी पाहिला? एका कुत्र्याने. आणि दुसरं गलीतलं कुत्र भुंकायला लागलं. दुसऱ्या गलीतल्या भुंकण्याचा कुत्र्याचा आवाज तिसऱ्या गलीतल्या कुत्र्यानं ऐकला. तिसऱ्या गलीतलं कुत्र सुद्धा भुंकायला लागलं. तिसऱ्या गलीतल्या कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज चौथ्या गलीतल्या कुत्र्याला ऐकू आला म्हणून चौथं कुत्र सुद्धा भुंकायला लागलं. असं करता 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 संपूर्ण गावातले कुत्रे भुंकायला लागले. बरं चोर कोणी पाहिला? एका कुत्र्यानं. पण गावातली सगळी कुत्रे भुंकतात. कुत्र्यांचा कुत्र्यांवर काय आहे? एका कुत्र्यानं देव पाहिला, एका कुत्र्यानं चोर पाहिला म्हणून गावातले सगळे कुत्रे भुंकायला लागतात. एका कुत्र्याचा कुत्र्यावर असलेला विश्वास आहे. पण आमच्या साधू संतांनी देव पाहिला पण आम्ही आमच्या साधू संतांवर विश्वास ठेवायला तयार. जर कुत्रा कुत्र्यावर विश्वास ठेवू शकतो तर मग आम्ही माणसाने आमच्या साधू संतांवर विश्वास ठेवू नये का? कुत्रा कुत्र्यावर ठेवू शकतो ना, मग माणसाने साधू संतांवर ठेवू नये का असाही प्रश्न पडतो. जर ज्ञानोबा तुकोबाने देव पाहिला तर आम्ही म्हटलं पाहिजे आम्हीही देव. आणि असा हा भगवंत परमात्मा आमच्या तुकोबाने प्राप्त केला. आणि तो प्राप्त झाल्यानंतर मग आता याला ठेवायचं कुठे, याला साठवायचं कुठे? मग तुकाराम महाराजांनी याला साठवलं अभंगाच्या तृतीय चरणात. एक जनाबाई आणि एक संत सावता महाराज. संत जनाबाई महाराजांचा पराक्रम सांगू तुम्हाला. संत जनाबाई महाराजांचा परमार्थही आपल्याला सांगायला पाहिजे. ज्या जनाबाईंनी जगाच्या मालकाला त्याचं बोट पकडावं आणि ते जात्यावर दडण दडताना जगाच्या मालकाला विटेवरून खाली उतरावं एवढं सामर्थ्य ज्या जनाबाईंच्या महाराजांच्या मध्ये आहे. त्या जनाबाईंनी सुद्धा हा भगवंत परमात्मा. तुकाराम महाराज तरी असं म्हणतात की संपृष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. तुकाराम महाराज सन्मानाने म्हणतात. पण जनाबाई महाराज सांगू तुम्हाला, जनाबाई महाराजांचा अधिकार एवढा आहे. आमच्या साधू संतांनी देवाचं कौतुक करावं यात नवल नाही, पण जनाबाई देवाला शिव्या देतात. अरे अरे विठ्या मायेच्या कारट्या तुझी तुझे गेले मडे. मी पुढचा शब्द मुद्दाम बोललो नाही, आपला तेवढा अधिकार नाही.
अरे अरे विठ्या मुड माईच्या करट्या, तुझे गेले मडे तुला पाहून कारण रे, असा म्हणण्याचा अधिकार ज्या जनाबाई महाराजांचा, त्यापेक्षा उंच मदर जनाबाई महाराज मारतात. अहो जगाचा चालक मालक आहे. म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य साले, म्या हलविल्या प्राण हाले जो जगाते साडीता. त्याच्या सत्तेशिवाय या जगातलं पान सुद्धा देखील हलत नाही. पण हा जगाचा चालक मालक जनाबाईंनी जात्यावर दळण दळायला बसायचं आणि जनाबाईंबरोबर यांना दळण दळवा, एवढा अधिकार ज्या जनाबाई महाराजांचा. या जनाबाईंनी सुद्धा हा परमात्मा पांडुरंग परमात्मा कुठे साठवला? हृदयात साठवला. हृदयी बंदी खाना केला आत धरीला पंढरीचा चोर, 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 गळा भांगून या गोरा, धरीला पंढरीचा चोर, गळा भांगून या गोरा. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा उभ्या गाव कौतुके तू येरे बा सासू आणि सासरा दिल तो तिसरा. उभ्या गाव भ्रातारा तू येरे बा तू येरे बा तू येरे बा ज्या संतांनी मारली ते संत सावता महाराज आहेत. 12व्या शतकामध्ये जन्म झाला संत सावता महाराजांचा. कांदा मुळा भाजी अवघी विठ्ठल, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी असं म्हणणारे कोण आहे? आपल्या कामात देव पाहणारे. अरण आणि पंढरपुराचं अंतर सगळ्यात जास्त जवळचं आहे. पण एवढ्यात सगळ्यात जास्त जवळचं अंतर असून सुद्धा सावता महाराज एकदा सुद्धा पंढरपुराला जात नाही. पण आपल्या कामात देव पाहतात, आपल्या कामात आपले पांडुरंग पाहतात, कामात आपला परमेश्वर पाहतात. एवढं जवळचं अंतर पंढरपुराचं असताना देखील कधीच पंढरपुराला सावताराम महाराज गेले नाही. आणि ऐका, ज्या वेळेस सावतोबा जगाचा चालक मालक सावतोबांजवळ येतो, सावतोबा मला जपायला जागा द्या, त्यावेळेस सावतोबानी त्या जगाच्या मालकाला कुठे साठवावं? साठविला जातात त्रैलोक्याचा. आपल्या पोटात त्या जगाच्या मालकाला साठवावं. हे 3 प्रताप केले आमच्या साधू संतांनी. कुणी कुणी? एक तुकोबानी, एक जनाबाईनी आणि एक सावतोबानी. असा हा भगवंत परमात्मा त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. मग हा कुणाकुणाच्या जीवनामध्ये प्राप्त झाला? तो तुकोबांच्या जीवनामध्ये प्राप्त झाला, संत जनाबाईंच्या जीवनामध्ये प्राप्त झाला, संत मीराबाईंच्या जीवनामध्ये देखील प्राप्त झाला. त्याला जर प्राप्त करायचंय ना तर त्याच्या शरणार्थी आपण गेलो पाहिजे, त्याच्या शरणार्थी आपण गेलो पाहिजे, त्याच्या शरणार्थी आणि देवाचं नामस्मरण करायला लागतात. आणि त्याच्या नामस्मरणामध्ये एवढं वेळ होतात तेव्हा त्यांना भगवंत मिळतो. मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी, दीवानी बनी रे, मैं दीवानी बनी, दीवानी बनी रे, मैं दीवानी बनी रे, श्याम पिया की बनी रे, मैं दीवानी बनी. आता मला सांगा, त्याच्या नामस्मरणामध्ये एवढं वेड व्हावं
एवढं वेड बाबा. कंगण पायात घालतात की हातात अण्णा? पायात की हातात? बरं यांना विचारू का? कंगण हातात घालतात की पायात? हातात. पैंजण पायात घालतात की हातात? बरोबर. पण मीराबाई तसं नाही करत आहे. त्याच्या नामस्मरणात त्याच्या धुंदीत एवढ्या वेळा झाल्या. पाओ में कंगन, हाथ में पैंजन, कान में फुगड़ियाल गाने चली, कान में फुगड़ियाल गाने चली, कान में फुगड़ियाल गाने चली रे, मैं तो दीवानी बनी, श्याम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी, दीवानी बनी रे, मैं दीवानी बनी, दीवानी बनी रे, मैं दीवानी बनी रे, श्याम पिया की बनी, श्याम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी. एवढं त्याच्या नामस्मरणात जर वेड होत आलं तेव्हा तो आपलंच आपल्याला करतो. तो उगाच वेळ नाही आपल्याला आपलंच करण्यासाठी. तो उगाच कुणाच्या वाटेवर जात नाही. मग तो साधू संतांच्या वाटेवर आला. मग हे साधू संतांचं भाग्य आहे. मग तो साधू संतांनी आपल्या हृदयामध्ये त्याला साठवून ठेवलं. हे साधू संतांच्या जीवनाचं भाग्य आहे. आणि ह्या साधू संतांच्या जीवनामध्ये जसा भाग्याचा लाभ झाला तोही आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा अशी अपेक्षा, अशी आशा तुकाराम महाराजांनी व्यक्त केली. म्हणून या अभंगाची निर्मिती झाली. सगळ्यांना एक विनंती आहे की आता पाऊण तास आपण कीर्तन केलं. मोजून आपल्याकडे 10-20 मिनिटं शिल्लक आहेत. मी तुम्हाला एवढ्या तासामध्ये कधी कुणाला त्रास दिला नाही. आता थोडासा त्रास देणार आहे. ज्यांना 2 हात दिलेले असतील त्यांनीच वर करा. ज्यांना दिलेले नसतील त्यांनी वर काही करू नका. आणि यदा कदाचित सकाळी झोपेमध्ये कुणाचे हात गायब झालेत तर मला सांगायचं नाही. विठोबा. नुसतं दिनेश महाराजचं कीर्तन ऐकल्यानंतर पेढे खायला भेटतात. जेव्हा तुकाराम महाराज कीर्तन करायचे तेव्हा लोकांना परमात्मा भेटायचा. साधारण कीर्तनकाराचं कीर्तन ऐकलं पेढे मिळतात. पण तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकलं थांबा. लोकांना परमात्मा मिळत होता. आणि हा परमात्मा तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. तुकाराम महाराजांचं भाग्य चकाकलं. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या भाग्याचा उदय झाला. भाग्याचा उदय तेही थोडी संत पाय. माझ्या भाग्याचा उदय झाला. मला साधू संत भेटले. साधू संतांमुळे मला भगवंत परमात्मा कळाला. उजळले भाग्य आता बघी चिंता वारली. माझ्या मनामध्ये एक चिंता होती मला परमात्मा मिळेल का, मला साधू संतांची संगत घडेल काय. आता ती समूळ चिंता नष्ट झाली. मला साधू संतही भेटले. साधू संतांमुळे मला भगवंतही भेटला. अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. संपृष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. तुका म्हणे होता ठेवा तो या भावात सापडला. असं भाग्य तुकाराम महाराजांच्या अभंगातून तुकाराम महाराज प्रतिपादित करतात. खरं सांगू तुम्हाला आपण प्रत्येक जण भाग्यवान आहोत. प्रत्येक जण की आपण राम मंदिर पाहू शकलो. जे 500 वर्षातल्या कुठल्याही हिंदूचं भाग्य नसेल जे आपल्या पदरात मिळालं. राम मंदिर भव्य दिव्य स्वरूपात आपण पाहू शकलो. कुणाची अत्तेरी नव्हती. काही वर्षापूर्वी काळ असा होता की नुसतं जय श्रीराम म्हणावर सुद्धा बंदी आणण्यात आली होती. गर्व से कहो हिंदू आहे अशा घोषणा सुद्धा महाराष्ट्रात भारतामध्ये दिल्या जाऊ नयेत म्हणून सरकारने प्रतिबंधित घातलं होतं. पण आज आपल्याला स्वाभिमानानं म्हणता येतोय गर्व से कहो हम हिंदू है. आज ते कशामुळे झालं सांगू तुम्हाला. आपण भाग्यवान आहोत. एवढे भाग्यवान आहोत. एवढे भाग्यवान आहोत. ते भाग्य आपल्या साधू संतांमुळे आपल्याला मिळालं. सांगू तुम्हाला ज्यांना ज्यांना आता 2 हात असतील त्यांनी वर घ्या आणि आपण आपलं भाग्य व्यतीत करूयात. नस नस में जो खून बहाए खून तुम्हारे
खड़ा हुआ अब झुकने का शौक नहीं, झुक झुक कर सीधा खड़ा हुआ अब झुकने का शौक नहीं, अपने आप रचा है मैंने स्वयं को, तुमसे मिटने का खौफ नहीं, तुम हालातों के मिट्टी में जब जब मुझको झोंकोगे तब तब कर सोना बनूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. जाता जाता एवढंच सांगेल, जगामध्ये तुम्हाला कुणीच थांबवू शकत नाही. आपलं कर्तृत्व स्वतः सिद्ध करा. जगाच्या पाठीवर तुम्ही काय आहात याच्यापेक्षा तुमचं ब्रँड काय आहे याला सगळ्यात जास्त महत्व आहे. तुम्ही काय आहात याच्यापेक्षा तुम्ही कसे आहात याला सगळ्यात जास्त महत्व आहे. स्वामी विवेकानंद म्हणायचे की मी ज्या क्षेत्रात आणि त्या प्रांतात पाऊल ठेवेल त्या क्षेत्रात आणि त्या प्रांतात सर्वोच्चतेचं शिखर गाठल्याशिवाय मी लोकांना दाखवणार नाही. एक 16 वर्षाचा पोरगा 10-12 प्रवासाने नावेत बसवायचा, या काठावरून तर त्या काठापर्यंत लोकांना रामेश्वराच्या दर्शनासाठी न्यायचा. लोक रामेश्वराचं दर्शन घ्यायचे. हा मुस्लिम नावाड्याचा पोरगा सुद्धा रामेश्वराचं दर्शन घ्यायचा. हा मुस्लिम नावाड्याचा पोरगा होता पण याला धर्म कधी आडवा आलाच नाही. हा सुद्धा रामेश्वराचं दर्शन घ्यायचा. त्या रामेश्वराच्या मंदिरामध्ये पुजारी होते पक्षी लक्ष्मण शास्त्री. त्या मंदिरातला अर्धा नैवेद्य ते स्वतःच्या पोटच्या पोराला द्यायचे आणि अर्धा नैवेद्य या मुस्लिम नावाड्याच्या पोराला द्यायचे. लोक त्या रामेश्वराच्या मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा मारत नाही तोपर्यंत हा मुस्लिम नावाड्याचा पोरगा तो प्रसाद भक्षण करायचा, तो अर्धा नैवेद्य भक्षण करायचा आणि फिजिक्सचा अभ्यास करायचा. तोच पोरगा पुढे चालून या देशाचा मिसाईल मॅन झाला, राष्ट्रपती झाला. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम को हम हर वक्त सलाम करते हैं. तुमचं कर्तृत्व काय आहे याला सगळ्यात जास्त महत्व आहे. सगळ्यात जास्त महत्व तुम्ही किती जगलात याच्यापेक्षा तुम्ही किती कसे जगलात याला जास्तीत जास्त महत्व आहे. माणसानं जीवन असं जगावं, माणसानं कर्तृत्व असं करावं की माणसानं उठलं तर 4 लोकांनी उठलं पाहिजे, माणसाने बसलं तर 4 लोकांनी बसलं पाहिजे, माणसाने बोलायला सुरुवात केली तर 4 लोकांनी त्याच्या बोलण्यात सहभाग घेतला पाहिजे, माणसाने चालायला लागल्यावर 4 लोकांनी त्याच्या सांगण्यात सहभाग घेतला पाहिजे. आणि तो गेला कुठे कासुद्याला, आणि तो गेला अशी बातमी, तो इहलोक सोडून परलोकाला गेला अशी बातमी 10 लोकांच्या कानावर गेली तर 10 लोकांच्या डोळ्यातून खळखळून अश्रू बाहेर निघाले पाहिजेत. असं चांगलं जीवन आणि एवढं चांगलं कर्तृत्व माणसानं केलं पाहिजे. लोक तुमचं तोंडावर करतील कौतुक, यात तेढा मात्र शंका नाही. लोकांनी आपल्या तोंडासमोरून कौतुक करावं अजिबात अपेक्षा ठेवू नये, पण लोकांनी आपल्या पाठीमागे तरी चांगलं म्हणावं एवढीच अपेक्षा ठेवून आपलं कर्तृत्व निर्माण करा. सगळ्या माझ्या तरुण बंधू आणि भगिनींना माझं एवढंच सांगणं असेल, आपलं कर्तृत्व निर्माण करा. सांगू तुम्हाला, आचार्य यात्रे एक प्रसंग नेहमी सांगायचंय. आचार्य यात्रे असं सांगायचंय, ज्या ज्या माणसांना, ज्या ज्या पुरुषांना, ज्या ज्या मुला मुलींना, ज्या ज्या युवती युवतींना जर मोठं व्हायचं असेल तर त्यांनी 2 गोष्टी केल्या पाहिजेत. जर आपल्याला मोठं व्हायचंय ना तर 1-2 गोष्टी आपण केल्या पाहिजेत. एक चांगला मित्र जवळ ठेवला पाहिजे आणि एक चांगली मैत्रीण जवळ ठेवली पाहिजे. काय बोललो मी यमराज दादा? जर तुम्हाला मोठं व्हायचंय ना तर एक सगळ्यात जास्त जवळचा मित्र तुमचा असला पाहिजे आणि एक सगळ्यात जास्त जवळची मैत्रीण तुमची असली पाहिजे. मी कीर्तनकार असतो म्हणून काय झालं भैया, मला सुद्धा जवळचा मित्र आहे, मला सुद्धा जवळची मैत्रीण आहे. आम्हाला बंधन आहेत का? कीर्तनकार असतो म्हणून काय झालो, आपला पण मित्र आहे आणि आपली पण मैत्रीण आहे. तुमचा सगळ्यात जास्त जवळचा मित्र असला पाहिजे आणि सगळ्यात जास्त जवळची मैत्रीण असली पाहिजे. जर या 2 गोष्टी तुम्ही सांभाळल्यात ना, जगात तुम्ही फार मोठे व्हाल. काय सांगितलं मी? एक मित्र आणि एक माझा सगळ्यात जास्त जवळचा मित्र आहे तो म्हणजे पेन आणि माझी सगळ्यात जास्त जवळची मैत्रीण आहे ती म्हणजे वही. तुम्हाला काय वाटलं? नाही बोलला ना, नको ते शंका घेता ते. गावात राहायचं आपल्याला. पण सगळ्यात जास्त जवळचा मित्र तो म्हणजे पेन आणि सगळ्यात जास्त जवळची मैत्रीण ती म्हणजे वही. या 2 गोष्टी मी माझ्या जीवनात पाडल्या. एक सत माणसाची संगती, सदग्रंथाची वाचना आणि सन्मार्गावर जे जे भेटेल ते ती मी माझ्या झोडीत जमा केलं आणि उद्याच्या आचारी आत्रे तयार झालो. म्हणून ठरवा तुम्हाला काय करायचंय. माणसानं कर्तृत्व असं निर्माण केलं पाहिजे की 4 लोकांनी तुमचं नाव काढावं यात न बोल नाही, तुमच्या गावातल्या लोकांनी तुमचं नाव काढावं यात न बोलाय. कारण की कौतुक बाहेरचे करतात, जवळचे कधीच करत नाही. आणि ज्या वेळेस आपले जवळचे कौतुक करतात त्यावेळेस माणसाला समजावं की आपण खऱ्या अर्थानं मोठे झालो. हा महाराष्ट्र असा आहे, इथं माणसं मेल्यानंतर करतात. महाराष्ट्र असं आहे ना, इथं माणसं मेल्यानंतर करतात. लता मंगेशकर होऊन गेल्यात, जोपर्यंत गेल्यात ना तोपर्यंत त्यांना कळालं नाही. जो आपल्या महाराष्ट्रामध्ये सिंधुताई सपकाळ होऊन गेल्यात, जोपर्यंत वारल्या नाही तोपर्यंत त्या लोकांना कळायला नाही. त्या गेल्यात मग तदनंतर त्यांचे धडे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासायला मिळाले. शिवाजीराजे जोपर्यंत होते तोपर्यंत शिवाजीराजे, संभाजीराजे, ज्ञानोबा तुकोबा लोकांना कळायला नाहीत. कमी आयुष्य या लोकांनी जगलं. सांगू तुम्हाला, ज्या लोकांची गरज आहे ती लोक जास्त कालखंड या जगात वास्तव्य करत नाही. संत ज्ञानेश्वर महाराजांची या महाराष्ट्राच्या मातीला गरज आहे, पण संत ज्ञानेश्वर महाराज वयाच्या 21व्या वर्षी समाधी घेतात.
संत तुकोबांची या महाराष्ट्राच्या मातीला गरज आहे, हिंदुस्थानाच्या मातीला गरज आहे. पण संत तुकोबा वयाच्या 31व्या वर्षी वैकुंठ गमनाला जातात. सांगू तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्राला गरज आहे, पण छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 91व्या वर्षी महाराष्ट्र सोडतात. भगतसिंग, सुखदेव, राजगुरूंची हिंदुस्थानाच्या मातीला गरज आहे, पण ते 21व्या वर्षी फासावर लटकतात. आणि ज्या सारामाबी नाही त्या मात्र 70, 80, 90 वर्ष जगल्याशिवाय घर सोडायला तयार. ज्या लोकांची गरज आहे ते खूप कमी कालखंड जीवन जगतात, आणि ज्या लोकांची गरज नाही ते मात्र 70, 80, 90 पार केल्याशिवाय आपले आयुष्य व्यतीत करत. म्हणून चांगलं जगा, गोड जगा, कमी का असेना पण चांगलं जगा. आपल्याकडून 4 लोकांनी आदर्श घेतला पाहिजे. या पद्धतीने माणसाचं जीवन व्यतीत झालं पाहिजे. बोलतानाच्या ओघामध्ये एखादा शब्द वाईट प्रवृत्तीचा निघाला असेल, तुम्ही तुमचा मुलगा समजून मला माफ कराल अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि बोलताना परत पुनश्च माफी मागतो. कीर्तन सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर